राज्य शासनाने राज्यातील काही जिल्ह्यांच्या नामांतरांचा निर्णय घेऊन नामांतरही केले। त्यामध्ये अहमदनगर जिल्ह्याचाही समावेश असून अहमदनगरचे नाव बदलून आता अहिल्यानगर असे केले आहे। परंतु तरीही सर्व सेतू केंद्रावर अजूनही अहमदनगर असे नाव आहे। काही आधार कार्डवरही जिल्ह्यांचे नाव अहमदनगर असे आहे। तसेच सेतू केंद्रातील संगणक प्रणालीवरही अहमदनगर असेच नाव आहे। जुनेच नाव दिसून येत असल्याने अनेक नागरिकांना आपले स्वतःचे पूर्वीचे अहमदनगर नाव असणारे आधार कार्ड वापरावे लागते। आपल्या कुटुंबातील इतर व्यक्तींचे आधार कार्ड दुरुस्ती करणे किंवा इतर दुसरे काही कामे करताना कुटुंबातील मुलांचे जे जन्म दाखले सोबत दिले जातात त्यावर मात्र अहिल्यानगर असे याबाबत GR शासन पातळीवरून काही ठिकाणी लागूही झाला आहे। तसेच नाव येत असल्याने अहिल्यानगर नावाची जरी काही ठिकाणी GR मार्फत दुरुस्ती झाली असती तरी अहमदनगर जिल्ह्यातील सर्व सेतू केंद्रातील प्रणालीवर आजही अहमदनगर असे नाव दिसून येत आहे। त्या प्रणालीवर मात्र आजपर्यंत तरी अहिल्यानगर असे नाव दिसून येत नसल्याने आधार केंद्र चालकास येणाऱ्या प्रत्येक नागरिकांना तोंड द्यावे लागत असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे। आवाज जनतेचा न्यूजसाठी प्रतिनिधी योगेश खर्चर। करायचं आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन, जनसामान्यपर्यंत पोहोचेल आपला हक्काचा आवाज, आवाज जनतेचा। बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर।